मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये वाचन सुरू झालं. जो निकाल राखीव ठेवलेला होता त्या राखीव निकालाचं त्या ठिकाणी वाचन सुरू झालं आणि 12 वाजेपर्यंत, साधारणतः 11-12 वाजेपर्यंत त्या निकालाच्या अनुषंगाने डिटेल्स येऊ लागले मीडियामधून आणि सोशल मीडियामधून. धन्यवाद. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सूचनांचंही स्वागत आहे. आपल्याकडे केवळ 20 ते 25 मिनिटं आहे. मी जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही आहे. अगदी काही, कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 500-600 पानाचं आहे. ते आता पडलेलं आहे, लगभग लोकांच्या हाती आलेलं आहे. नुकताच अजून डिटेल्स त्यातले वाचणे आणि त्याच्यावर विस्तारित भूमिका मांडण्याच्या दृष्टिकोनातून नंतर सविस्तर येऊ शकतं, माणूस सविस्तर येता येऊ शकेल. पण आता मात्र प्रासंगिक काही भूमिका आल्या पाहिजे. मी ॲज अ बहुजन मुक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील या अनुषंगाने काही भूमिका आपल्या पुढे आली पाहिजे म्हणून आपल्या पुढे लाईव्ह येणार आहे असं सकाळीच बोललो होतो मी, आणि त्या अनुषंगाने आपल्या पुढे मी आता लाईव्ह आहे. तर एकूण मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सलग सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल राखून ठेवलेला होता, आणि हा निकाल अचानक या लॉकडाऊनच्या काळामध्ये, मला वाटतं या काळामध्ये तसं कोणतं मराठा ऑर्गनायझेशन किंवा एकूणच कोणी मोठ्या ताकदीने मागणी केली नव्हती की तुरंत प्रभावाने हा निकाल आणावा. कारण पॅन्डेमिक मध्ये आता लॉकडाऊन आहे आणि देशभरामध्ये ओपन कोर्ट काम करत नाही, पूर्ण क्षमतेने कोर्ट काम करत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये निकाल येण्याच्या दृष्टिकोनातून इतक्या लवकर निकाल येईल असं अनपेक्षित होतं, की आता या परिस्थितीकडे पाहून निकाल येईल असं अनपेक्षित होतं की येईल की नाही. पण अचानकच असा तो निकाल या ठिकाणी आलेला आहे. कालपासून त्या निकालाच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आणि आज तो निकाल आला. आणि हा निकाल जो आहे मराठा आरक्षणाचा, तो समाजाला, मराठा समाज जे आरक्षण मागत आहे त्याच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेचा, करोडो मराठा समाजाच्या अपेक्षेचा मोठा भंग झालेला आहे आणि यावर टीका टिप्पण्या सुरू झालेल्या आहेत. मी बहुजन मुक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं हा जो निकाल आहे हा प्रचंड असमाधानकारक निकाल आहे. त्यामुळे मराठा समाजाची मोठी निराशा होऊ शकते. परंतु मराठा समाजाला या निमित्ताने मी सांगेल, निश्चितच ही गोष्ट खरी आहे की मोठ्या ताकदीने आपण आंदोलनासाठी तयार झाला होता, मोठे आंदोलन उभा केलं होतं, लाखो करोडोचे मोर्चे आपण काढले होते. परंतु अशा परिस्थितीत आपल्या या आंदोलनाला जे यश यायला हवं होतं, जो दबावाच्या माध्यमातून ती यश आलेलं नाहीये. त्यामुळे कदाचित निराशा आपल्यामध्ये येऊ शकते. पण माझी विनंती आहे की सर्व मराठा समाजाला की या गोष्टीकडे आता निश्चितच अशा पद्धतीनं सेटबॅक येऊ शकतो काही काळ आपल्याला, परंतु नव्या जोमानं पुन्हा लढाई लढता येऊ शकते. म्हणून याकडे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही त्या ठिकाणी हे केलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला आता ह्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. कारण भविष्यातली जी लढाई आपल्याला पुन्हा लढायची आहे, त्या लढाईच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. म्हणून आज या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मला अगदी काही मुद्दे मांडायचे आणि सविस्तर निकालाच्या नंतर त्याच्यावर मोठं विश्लेषण आपण करूया पुन्हा. म्हणून आता मी जास्त इकडे तिकडे न बोलता मी आता पहिल्यांदा माझा जो मुख्य विषय होता की मराठा आरक्षणाच्या झारीतील शुक्राचार्य कोण. तर पहिल्यांदा मी या ठिकाणी मला समाजामध्ये आम्ही प्रतिनिधित्व करत असताना समाजाचे फीडबॅक आम्हाला मिळतो. त्यामुळे एक फीडबॅक आम्हाला मिळाला होता समाजातून, तो असा की या काळामध्ये अचानक असा कोर्टाचा निकाल आला कसा या काळामध्ये, याच्यामध्ये काही हे आहे का, असा निकाल आणण्यामध्ये काय अचानकच असा निकाल कसा येतो, इकडे पॅन्डेमिक असताना निकाल कसा येतो, हा एक कोर्टाने अशा प्रकारे अचानकच असा निकाल का आणला, असा एक समाजामधून संशय व्यक्त होतोय. कोर्टानं त्या ठिकाणी असं मत नोंदवलं होतं की कुठपर्यंत आरक्षण द्यायचं. आणि एकूणच हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे जर पाहिलं तर मला कोर्टाची भूमिका आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक वाटलेली नाही आहे आणि एकूण समाजाला सकारात्मक वाटत नाहीये. कारण समाज असं म्हणतंय की आर्टिकल 16चं व्हायोलेशन दिसतंय याच्यामध्ये. संविधानाचं आर्टिकल कुठपर्यंत आरक्षण द्यायचं या संदर्भामध्ये कोर्ट आर्टिकल 16चं या ठिकाणी समाजातून असा प्रश्न उभा राहतोय की आर्टिकल 16चं व्हायोलेशन होते की काय.
आणि म्हणून एकूणच आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोर्टाचं जे मत आहे ते पाहता आणि कोर्टाची जी भूमिका पाहता तीच एकंदरीत संशयाला वाव निर्माण करते समाजाला. आणि म्हणून हा एक मुद्दा मी या ठिकाणी या बिंदूवर एक चर्चा केलेली आहे. आता कोर्टाने जे मुद्दे या ठिकाणी उभा केलेले ते साधारणतः आपल्याकडे जे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्याच्या आधारे मी पहिल्यांदा असा मुद्दा उभा करीन की आरक्षणाचे झारीतले शुक्राचार्य कोण, असा जो माझा बेसिक मुद्दा आहे, मुख्य मुद्दा आहे, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो ते असं की एकतर पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं शाहू महाराजांची जी गाईडलाईन होती छत्रपती शाहू महाराजांच्या, त्या गाईडलाईनकडे लक्ष द्यायला हवं होतं. शाहू महाराजांनी जी गाईडलाईन दिली होती ती गाईडलाईन ही होती शाहू महाराजांची. शाहू महाराजांनी असं म्हटलं होतं, आरक्षण देताना शाहू महाराजांनी आरक्षणाची जी गाईडलाईन दिली होती आणि शाहू महाराजांची जी विचारधारा होती त्याकडं महाराष्ट्रातल्या मराठा बांधवानं त्याच काळामध्ये शाहू महाराज असतील, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी ज्या भूमिकेतून समाजाला समजावलं होतं त्या भूमिकेतून समाजानं त्यांना समर्थन त्या काळात, तत्कालीन काळात समर्थन द्यायला पाहिजे होतं. परंतु त्या काळामध्ये मराठा समाजानं शाहू महाराजांच्या गाईडलाईनवर काम करण्याऐवजी, शाहू महाराजांच्या समर्थनात येण्याच्या ऐवजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनात येण्याऐवजी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी हे केलेलं होतं. त्या ठिकाणी समाजानं तसं करण्याच्या ऐवजी समाजानं नंतर पंजाबराव देशमुखानं कुणबीचं आवाहन केलं होतं, डी ग्रेडवर कास्ट केलं होतं, कुणबीचं आवाहन केलं होतं. त्यावेळेस ही गोष्ट न स्वीकारता महाराष्ट्रातला मराठा समाज काँग्रेसच्या कच्छेपी लागला, काँग्रेसच्या मागे गेला आणि ज्या काँग्रेसला मोठ्या ताकदीने सत्ता मिळवून दिली त्या काँग्रेसचं नंतरच्या काळामध्ये जर तुम्ही आम्ही पाहिलं असेल, आज जरी महाविकास आघाडीमधले काँग्रेस घटक, महाविकास आघाडीतला काँग्रेस घटक जरी असं म्हणत असेल आता त्या ठिकाणी की आम्ही आरक्षणासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न करत आहोत, परंतु या काँग्रेस नेतृत्वाला याचं उत्तर द्यावं लागेल याचं की तुमच्या धुरीणांनी, पूर्वीच्या धुरीणांनी आरक्षणाविषयी काय भूमिका घेतली होती. त्यांच्या धोरणांनी काँग्रेसविषयी त्यावेळेस काय आरक्षण घेतली भूमिका होती, तर नेहरूचं स्पष्ट मत, काँग्रेसचे जे नेतृत्व आहे नेहरूचं स्पष्ट मत त्यावेळेस होतं की आरक्षणामुळे दुय्यम दर्जाचं राष्ट्र निर्माण होईल. आणि म्हणून त्याच वेळेस बहस झाली होती आणि त्याच वेळेस सांगितलं होतं रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज बेटर दॅन इफिशियन्शियल गव्हर्नमेंट. अशा परिस्थितीमध्ये ज्या काँग्रेसला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समर्थन केलं होतं त्या काँग्रेसच्या नेतृत्वानं, नेहरू असेल आणि त्यानंतर नेहरूने ज्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेतृत्व पाळलेच म्हणावं लागेल, माफ करा, किंवा ज्या महाराष्ट्रातल्या मराठा नेतृत्वाने काँग्रेसला ताकद पुरवली त्या काँग्रेसनं या मागच्या स्वातंत्र्य भारतामध्ये काँग्रेसच्या लोकांनी, मराठा काँग्रेसच्या सत्ताधारी मराठ्यांनी, सत्ताधारी काँग्रेसनं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. अगदी यामध्ये मी महाराष्ट्राचे जे नेतृत्व, विद्यमान नेतृत्व, मोठं नेतृत्व आहे शरद पवार साहेब, अगदी यांना सुद्धा या निमित्ताने मी प्रश्न विचारतो. निश्चित ते फार मोठे नेते आहेत, परंतु माझं असं मत आहे की नॉर्थ इंडियामध्ये मंडल यावर कालेलकर कमिशन पासून, मंडल कमिशन पासून सर्व भूमिका भविष्यामध्ये मी मांडणार आहे सविस्तर. पण मी आता असं विचारू शकतो त्या निमित्तानं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब राहिलेले आहेत, त्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्वही होते काही काळ. मग त्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये या मराठा नेतृत्वाने दुर्लक्ष का केलं गेलं, दुर्लक्ष का केलं, आणि त्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम आज मराठा समाज आरक्षणासाठी त्याच्यावर आज जे संकट निर्माण झालेलं आहे त्याचं मुख्य कारण, त्याच वेळेस जर हा प्रश्न निकाली निघाला असता, मी मागच्या वेळेसही म्हटलं होतं की नॉर्थ इंडियामध्ये शरद यादव असतील, लालू यादव असतील, त्या ओबीसी नेत्यांनी, त्यावेळेसच्या ज्या अपर कास्ट ओबीसी होते त्यांनी त्याच वेळेस मंडल कमिशनमध्ये मोठी लढाई लढले गेले आणि मोठी लढाई लढून त्यांनी मंडल कमिशनमध्ये स्वतःला इन्क्लूड करण्यात आलं. अशा काळामध्ये हे मराठा काँग्रेस आणि काँग्रेसचे मराठा नेतृत्व त्या काळामध्ये गैरहजर राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच वेळेस मंडळच्या बाहेर पडले गेले. आणि नंतर मोठी लढाई व्यापक उभा राहिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठा धोरणांनी, मराठा नेतृत्वांनी आणि काँग्रेसच्या लोकांनी मराठांना आरक्षण देण्याविषयी त्यांची भूमिका कायम संशयास्पद राहिली. त्यामुळे आज महाराष्ट्रातली जी जनता आहे ती, महाराष्ट्रातली जनता वारंवार हाच प्रश्न महाविकास आघाडीच्या लोकांना आणि काँग्रेसच्या आणि मराठा नेतृत्वाला, सत्ताधारी मराठ्यांना हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला जर मराठा आरक्षण देण्याच्या विषयी जर तुमची भावना असते, तुम्ही मराठा आरक्षणाविषयी गंभीर असता, तर निश्चित हा प्रश्न मागच्याच काळात सुटला असता. आज तो भिजत राहिलेला घोंगडे, त्याची नैतिक जबाबदारी मराठा धोरणांची, मराठा नेतृत्वाची, हा प्रश्नाचं उत्तर त्यांना या निमित्तानं द्यावं लागेल. त्यामुळे मी शाहू महाराजांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस अभ्यंकर नावाच्या ब्राह्मणांनी विरोध केला, अभ्यंकरांनी मराठा आरक्षणाला विरोध केला.
त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल नेहरू हे ब्राह्मण होते, ब्राह्मणांनी कालेल कमिशन असेल, नेहरूंनी त्यावेळेस विरोध केला. आणि मग नंतरच्या काळामध्ये ज्या काँग्रेसला समर्थन केलं त्या काँग्रेसने मराठ्यांचा प्रश्न उचलला नाही, केवळ मराठ्यांची मतं घेतली, परंतु मराठा बांधवांचे प्रश्न उचलला नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यात ते यश दिलं नाही किंवा मराठ्यांच्या आरक्षणाकडे त्यांनी गांभीर्याने पाहिलं नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे की या आरक्षणाच्या झारीतले शुक्राचार्य कोण आहेत. आता जरी हे एकमेकावर चिखलफेक करत असतील, आरक्षणाच्या अनुषंगाने एकमेकावर राळ उडवत असतील, तर या पूर्वीच्या भूमिकेचं उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही जबाबदारी झारीतले शुक्राचार्य म्हणून मी जे प्रश्न उभा केले त्याचं उत्तर काँग्रेस धोरणाने द्यावं लागेल. काँग्रेसला आणि काँग्रेसच्या आघाडीतल्या लोकांना याचं उत्तर द्यावं लागेल. असा एक माझा या निमित्ताने एक मुद्दा आहे पुढे, की हे त्यावेळेस का घडलं नाही. त्यानंतर दुसरा माझा मुद्दा आहे की एकूणच आता इंदिरा साहानी च्या 50% कॅप लावल्यानंतर तसं पाहिलं तर कोर्टाने ज्या पद्धतीने जस्टिफिकेशन दिलेलं आहे ते आता नंतर सविस्तर वाचून त्याचं इंटरप्रिटेशन केलं जाईल, त्याच्यावर बोललं जाईल. परंतु 50%ची जी इंदिरा साहानीची अट आहे तिला 50%च्या वर जाता येत नाही, कॅप घातलेली आहे. आणि त्यामुळे मराठा आरक्षणाला जर आज या ठिकाणी इंदिरा साहानीचा मुद्दा आहे त्याच्यावर पुनर्विचार करायचं कोर्ट म्हणत नाही आहे आणि 50%ची कॅप ओलांडायचे म्हणत नाही आहे. माझं असं मत आहे की मग सवर्ण आरक्षण, एकीकडे मराठा आरक्षणासाठी लाखोचे मोर्चे निघले, करोडोचे मोर्चे निघलेले आहेत आणि ते आरक्षण ज्यावेळेस त्या ठिकाणी जात आहे त्याच्या आधी सवर्ण आरक्षण जे उच्चवर्णीय लोकांना दिलेले आहे त्या आरक्षणाच्या वेळेस कसलाही मोर्चा निघलेला नाही. त्यावेळेस घटना दुरुस्ती करून त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं आणि त्या ठिकाणी त्याला मात्र आता कसल्या प्रकारचं चॅलेंज नाही, त्याच्यावर कसल्याही प्रकारची चर्चा नाहीये. आणि इकडे मात्र इंदिरा साहानीचा संदर्भ देऊन आरक्षण उडवलं जाते. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या संशयास्पद भूमिका आहेत ह्या सगळ्या पाहिल्या पाहिजे. असा एक मुद्दा आहे. मी आता या ठिकाणी टेक्निकल ज्यादा बोलणार नाही आहे. मी असं म्हणेल की आता याचं उत्तर महाविकास आघाडीच्या वतीने दिलं जातंय की घटना 102वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि 102वी घटना दुरुस्तीमुळे आता त्या ठिकाणी घटना दुरुस्ती ती वैधच आहे, असं वैध आहे की बा राज्याचे अधिकार काढून घेतलेले ती वैधच आहे असं एकीकडे कोर्ट म्हणतंय. आणि दुसरीकडे राज्याचे अधिकार काढून घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीचे लोक कोर्टात आपल्या कोर्टातला चेंडू केंद्राच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कोर्टात टाकतायत. भारतीय जनता पार्टीचे फडणवीस साहेब आपलं उत्तर देत आहेत. तर मराठा आरक्षण एकंदरीत जर असं मला वाटतं की मराठा आरक्षण हा मराठांना आरक्षण देण्याचा मुद्दा दिसत नाही तर पॉलिटिकल अजेंडा झालेला आहे. मराठा मतांचा जुगाड करायचा राजकारणामध्ये, मराठा मतांचा जुगाड मिळवण्याचा कार्यक्रम आहे. केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांची मतं मिळवण्याचाच हा भाग दिसतोय असं एकंदरीत याच्यामध्ये दिसतंय. याचा मी एक संदर्भ देऊन सांगेन मी की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी ज्यावेळेस 2014 पूर्वीपासून 30-40 वर्षापासून चालू होती. पण 2014च्या निवडणुकीपूर्वी राणे समितीच्या आधारे मराठा वर्गाला 2014च्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं राणे समितीच्या आधारे आरक्षण दिलं. मग ते आरक्षण देताना त्याच वेळेस ते कोर्टात टिकलं नाही, परंतु आरक्षण देताना त्यांचं इंटेन्शन मराठा लोकांची मतं घेण्याचं होतं. मग मराठ्यांची मतं घेण्यासाठी त्यांनी आरक्षण दिलं. नंतर फडणवीसांचं सरकार आलं, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. परंतु देवेंद्र फडणवीसजीला जर खऱ्या अर्थानं आज मराठ्यांच्या भूमिकेविषयी जर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी फडणवीस साहेब असं म्हणत असेल की मी मराठा ते जर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेब आटापिटा करत आहेत. तुम्हाला माहिती असेल नसेल की मागच्या वेळेस फडणवीसच्या काळामध्ये निकाल मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर काही प्रमाणात जर रिलीफ मिळालं त्यावेळेस फटाके फोडल्यापासून तर एक महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली की केवळ फडणवीसच मुख्यमंत्री जरी ब्राह्मण असतील तरी ते आरक्षण देऊ शकतात, अशा प्रकारची मोठ्या ताकदीने चर्चा घडून आणली गेली. मग माझं असं मत आहे की त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस साहेबांना 2015ला आरक्षण द्यायला पाहिजे होतं. वारंवार ते म्हणतात की मी कोर्टात टिकणार आरक्षण देईल, कोर्टात टिकणार आरक्षण देईल. मग मराठा लोक आरक्षण मागत होतं, मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी होती, तर ते 15ला द्यायला पाहिजे होतं, 16ला द्यायला पाहिजे होतं, 17ला द्यायला पाहिजे होतं. फडणवीस साहेबांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं 30 नोव्हेंबर 2018ला दिलेलं आहे. मग त्याच्या पार्श्वभूमीवर काय घडलेलं आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट घडलेली आम्ही जर पाहिली असेल ती एक गोष्ट घडली की 2017 साली
मराठा आरक्षणावर महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चामध्ये प्रामुख्याने मोठ्या ताकदीनं मराठा साठी महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि या मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या ताकदीनं मराठा आरक्षणाची मागणी उचलली गेली. मग त्यावेळेस फडणवीस साहेबांना त्याच वेळेस त्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु त्या मराठा क्रांती मोर्चाला त्या ठिकाणी दिशाहीन करण्याचं काम सरकारच्या स्तरावर झालं आणि मराठा क्रांती मोर्चाचा दबाव वाढला. 42 तरुणांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी 42 तरुणांचे जीव गेले, 58 मोर्चे निघले, दबाव निर्माण झाला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा. त्यावेळेस फडणवीस साहेब म्हटले मी अभ्यास करून त्या ठिकाणी देतो आणि देतो 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 असं म्हणत त्यांनी जरी आता युक्तिवाद केला असेल की आम्ही अमेंडमेंट केलेला आहे, 102वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018ला झालेली आहे आणि 30 नोव्हेंबर 2018ला आरक्षण दिलेलं आहे आणि राज्याचे अधिकार 14 ऑगस्टच्या घटना दुरुस्तीने निघून गेलेले आहेत आणि त्यानंतर दिलेले आहेत. आज फडणवीसांनी तर्क दिला की ते आम्ही अमेंडमेंट केलेलं आहे. माझं असं मत आहे की 17 मध्ये जर मराठा क्रांती मोर्चे निघताय तर तुम्ही 17 ते 30 नोव्हेंबर 2018 या 1 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या ताकदीनं तयारी करून ते तुमच्याच कालखंडामध्ये आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की भारतामध्ये कोणताही कायदा झाल्यानंतर त्याला एकटा तरी कधी ना कधी सुप्रीम कोर्टात चॅलेंज होतच. मग सुप्रीम कोर्टात जोपर्यंत चॅलेंज प्रत्येक कायद्याला जर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होत आहे तर याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होणार होतं. ही गोष्ट फडणवीस साहेबांना माहिती होती, किंबहुना महाराष्ट्रातल्या सर्व धुरीणांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टात जाऊन आल्याशिवाय ते आरक्षण टिकणार नाही, पूर्ण होणार नाही. आणि फडणवीसही ओरडून ओरडून सांगत होते की मी कोर्टात टिकणारं आरक्षण देणार आहे. मग कोर्टात टिकणारं तुम्ही आरक्षण देणार होते तर तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये ते आरक्षण अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टातून सर्व बाबी पूर्ण करून तुमच्याच कालखंडामध्ये ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे होतं आणि मग आम्ही समजू शकलो असतो की तुम्ही मराठा आरक्षणाविषयी गंभीर आहे. परंतु तुम्ही या टप्प्यावर 2018ला दिलं आरक्षण आणि नंतर जो काय गाढव लाथाळा झाला आणि ह्या सगळ्या गाढव लाथाळ्यामध्ये नंतर तुमचं सरकार गेलं आणि नंतर ह्या सगळ्या प्रक्रियेमधून त्या आरक्षणाचा सगळा बट्ट्याबोळ झाला आणि हा बट्ट्याबोळ व्हायला तुम्ही सुद्धा किती जबाबदार आहेत हे या निमित्तानं दिसून येतं. म्हणून माझं फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आता जो काय डावपेच करताय, युक्तिवाद करताय, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी आरक्षण देतात, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक निवडणुकीच्या पूर्वी आरक्षण देतात आणि निवडणुकीमध्ये त्याचा प्रचार करताय. म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे, फक्त आरक्षणाचं गाजर दाखवून त्या ठिकाणी मराठा लोकांची केवळ मतं घ्यायची, तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. आता एकीकडे तुम्ही आता तांत्रिक बाबी उभा करतायत. तुम्ही काय तांत्रिक बाबी उभा करतायत? नाही, आमचं सरकार असतं तर आम्ही केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली असती. तुमच्या आता कोणी हात धरले होते का सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला? अनेक वेगवेगळ्या पार्ट्या त्या ठिकाणी सरकारही गेलेले, पण सरकार सोडून वेगवेगळ्या पार्ट्या गेलेल्या आहेत. मग भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एखादीच याचिका त्यामध्ये सहभागी व्हायला काय अडचण होती? आणि जे तुम्हाला टेक्निकल समजत होतं, जे तुम्ही आता असं म्हणताय की कमी पडली, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जर मजबूत बाजू मांडली असती आणि आता समाजापुढे येऊन तुम्ही जर म्हटले असता हे बघा आमच्या अशा अशा युक्तिवादामुळे हे आरक्षण मिळाले, तर निश्चित आम्ही समजू शकलो असतो तुम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याविषयी गंभीर आहात. तुम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याविषयी गंभीर नाही आहात, कारण यापूर्वीचा सगळा इतिहास जर पाहिला तर आरक्षण देण्याविषयी तुम्ही गंभीर असता तर तुम्ही त्याच काळात ती आवश्यक पावले उचलली असती. त्यामुळे तुम्हाला माहिती होतं आरक्षण देण्याचा आपला उद्देश नाही, केवळ 2019च्या निवडणुकीमध्ये मराठ्यांची मतं मिळवणं आपला उद्देश आहे. हे तुमचं त्याच वेळेचं इंटेन्शन होतं आणि त्या इंटेन्शनने तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहे हा जो माझा मूळ मुद्दा आहे, या मुद्द्याकडे जर पाहिलं तर मला वाटतं यांनी याची सुद्धा उत्तरं दिली पाहिजे की तुम्ही या अनुषंगाने काय भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून हा एक माझा मुद्दा आहे. मी आता दुसरा मुद्दा या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो तो असा की आता निकाल आल्यानंतर काय घडामोडी घडल्या. आता तुम्ही जरी असं एकमेकावर चिखलफेक करत असाल, तुम्ही त्याची एकमेकाला उत्तरं देत असाल, मला खात्री आहे तुमची उत्तरं देताना तुम्ही समाजाला पटवण्याचा प्रयत्न करताय मोठ्या ताकदीनं. तुम्हाला माहिती असेल नसेल की आम्ही मध्ये आहोत त्या संदर्भामध्ये. तुम्ही आता एकमेकावर एक चिखलफेक करतायत. माझं असं मत आहे की या अनुषंगाने आता यानंतर तुमचं काय, आता जर तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मी एका आता अनुषंगाने आता महाराष्ट्रामध्ये या निकालानंतर काय होणार आहे आणि काय दिसतंय त्यावर एक मुद्दा मांडून मी माझ्या या ठिकाणी या लाईव्हला थांबवणार आहे, कारण माझी वेळ फक्त 30 मिनिटाची आहे, कारण 30 मिनिटानंतर माझा दुसरा प्रोग्राम आहे.
मी फक्त एकच मुद्दा असा म्हणतो की एकूणच मागे ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या काळामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला चॅलेंज केलं, त्यांनी आव्हान दिलं. मग गुणरत्न सदावर्तेने ज्यावेळेस आव्हान दिलं तेव्हा महाराष्ट्रातली अनेक मराठा समाजाचे लोक गुणरत्न सदावर्तेला मोठ्या ताकदीनं ट्रोल करू लागले. आता गुणरत्न सदावर्ते हे कोइन्सिडन्सली शेड्यूल कास्ट आहेत. मग मराठा समाज टार्गेट करताना गुणरत्न सदावर्तेला टार्गेट करत असताना व्यक्तिशः टार्गेट करण्याऐवजी कास्ट बेसवर टार्गेट करत होता. तुम्ही जर पाहिलं असेल, मी एक निरीक्षण नोंदवत आहे या ठिकाणी आपल्या लाईव्हच्या निमित्तानं, कास्ट बेसवर टार्गेट करत होता. आता ज्या वेळेस निकाल आला, या निकालामध्ये गुणरत्न सदावर्ते ज्यावेळेस बोलत होते, प्रतिक्रिया देत होते, त्या प्रतिक्रियेमध्ये ते एवढे उड्या मारून प्रतिक्रिया देत होते की आता बघा याच्यामुळे असं होणार आहे, त्याच्यामुळे तसं होणार आहे. आणि हा गुणरत्न सदावर्तेचा जो चेहरा पुढे ठेवला जात आहे ना आरक्षणाच्या, मराठ्याच्या आरक्षणाला त्यांना पुढं, आता मला पुढं ठेवण्यामागे मी असं म्हणतो त्याचं कारण आहे. मी मान्य करेल की गुणरत्न सदावर्ते हे त्या आणि कोणत्याही पार्टीला त्याच्यामध्ये जाण्याचा अधिकार आहे, मी त्याबद्दल त्यांच्या अधिकाराबद्दल माझं दुमत नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की गुणरत्न सदावर्तेंना आता लाईव्ह मीडियावर घेऊन, जी मीडिया यांच्याच नियंत्रणात आहे, प्रस्थापित व्यवस्थेच्या नियंत्रणात आहे, ब्राह्मणी व्यवस्थेच्या नियंत्रणात आहे आणि ब्राह्मणी व्यवस्थाच या देशामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, जेवढ्या RSSने सेव्ह नेशन, सेव्ह डेमोक्रेसी, सेव्ह नेशन, सेव्ह डेमोक्रेसी, सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन, सेव्ह मेरिटच्या नावाखाली जे RSS प्रणित जेवढ्या संस्था आहेत, RSS प्रणित आणि ब्राह्मण प्रणित जेवढ्या संस्था आहेत, सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट, या सगळ्याच्या सगळ्या लोक अँटी रिझर्वेशन आहेत. मग तेही अँटी रिझर्वेशन आणि गुणरत्न सदावर्ते सुद्धा अँटी रिझर्वेशन मराठ्यांच्या. आणि ते म्हणतात आता गुणवंताला न्याय दिला पाहिजे. गुणवंत, आता खुल्या वर्गातल्या गुणवंत लोकाला न्याय मिळेल असं आता मी टीव्हीवर पाहिलं त्यांचं, गुणवंत लोकाला न्याय मिळेल असं ते ओरडून उचलू सांगताय. मग गुणवंत सदावर्ते हे नेमकं RSSच्या अजेंड्यावर काम करतायत का? आता त्या संदर्भात अनेक लोकांनी हे डिक्लेअर केले ते RSSच्या पेरोलवर आहेत आणि आता त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ते अगदी तेच दिसतंय. म्हणून आता मी फक्त एकच मुद्दा सांगू इच्छितो त्या निमित्ताने. आता गुणवंत सदावर्ते मराठ्याला आरक्षण मिळू दिलं नाही म्हणून आता त्यांना मोठ्या ताकदीने मायलेज दिले जाईल, कव्हरेज दिले जाईल. ते ओरडून सांगणार मी मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही, मी मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. त्याच्यात त्यांनी आणखी एक गोष्ट इंडिकेट केली की मीच बोलतोय, अनेक ओबीसीचे लोक मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत पण ते उघड बोलायला तयार नाहीत. या मराठ्यांची मुजोरी वाढलेली आहे, ह्या मराठ्यांचं असं आहे, त्या मराठ्यांचं असं आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये एकूणच मराठा जातीला खिजवण्याचा, चेतवण्याचा, मराठ्यांना आव्हान देण्याचा आणि मराठ्यांना पेटवण्याचा त्यांचं एकूण इंटेन्शन. तुम्ही त्या ठिकाणी पार्टी आहात, तुम्ही कोर्टाचं स्वागतही केले, तुम्ही केस जिंकलेला आहात, तुमच्या बाजूने निकाल आले, त्याचा तुम्ही आनंद व्यक्त करत असताना त्या आनंदामध्ये तुम्ही जस्टिफिकेशन केलं पाहिजे, कुणाला चेतवलं नाही पाहिजे. तुम्ही जस्टिफिकेशन करताना दिसत नाही, तुम्ही चेतवताना दिसताय. आता मग काय होईल, तुम्हाला ज्यावेळेस चेतवलं जाईल प्रतिक्रियेमध्ये मराठा समाज तुम्हाला, आणि त्यांच्यामध्ये ठेवलेले लोक आहेत, मराठा समाजामध्ये सुद्धा काही असे लोक आहेत की ते लोक गुणवंत सदावर्तेला कास्ट बेसवर आता त्या ठिकाणी चेतवतील आणि एकीकडे आरक्षण मिळण्याचा मुद्दा बाजूलाच जाईल. आणि मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीच्या RSS संघ परिवाराच्या माइंडने काम करणारा मराठा समाज शेड्यूल कास्टच्या मध्ये उभा राहील. आणि इकडे सुद्धा तुम्ही RSS आणि जे RSSच्या ब्राह्मणी व्यवस्थेची जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीवर तुम्ही काम करता. दोन समाजामध्ये वाद लागला पाहिजे, तेढ लागली पाहिजे, ही ब्राह्मणी व्यवस्थेची आयडिओलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीवर तुम्ही काम करत असाल तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा मी पहिला मुद्दा उभा केलाय, तो केवळ राजनीतिक इश्यू झालेला आहे, मतं घेण्याचा या प्रस्थापित पक्षाचा. कारण महाविकास आघाडीचे लोकही त्या ठिकाणी किंवा आता या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना मी झारीतले शुक्राचार्य म्हटले, त्याचा मी पूर्ण इतिहास भविष्यात पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आरक्षण द्यायचं नाहीये, ते मागच्या 5 वर्षाच्या काळात ते प्रूव्ह झालं. कारण त्यांच्याच काळात मोठी आंदोलनं झाली होती. त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी त्याच काळामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आणलेल्या असत्या, ते देऊ इच्छित नाही. आणि एकूणच कोर्टामध्ये बसणारी जी मशिनरी आहे, कोर्ट जर जे अर्थी असं म्हणतंय, आता कोर्ट ऑटोनॉमस आहे ही गोष्ट खरी आहे, पण कोर्टाचे काही जजमेंट ऑटोनॉमस येताना दिसत नाही आहे, ते समाजाला मध्ये शंका निर्माण करतात. आम्ही जर पाहिलं तर माझं असं मत आहे की या परिस्थितीमध्ये
झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे सांगत असताना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि फडणवीसांनी आणि केंद्राला जर राज्य आरक्षण खऱ्या अर्थाने द्यायचं असेल तर केंद्राने जशा घटना दुरुस्ती करून त्या ठिकाणी सवर्ण आरक्षण दिलं तशी घटना दुरुस्ती करून त्या ठिकाणी केंद्राने मराठा आरक्षण द्यायला काय हरकत नव्हती. पण केंद्राचं आणि भारतीय जनता पार्टीचं इंटेन्शन सुद्धा त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देणारं नाही. म्हणून झारीतले शुक्राचार्य कोणी लक्षात आले पाहिजे. आता माझा एकच मुद्दा या ठिकाणी मी मांडतो तो असा, माझं असं मत आहे या सगळ्या प्रक्रियेतून आरक्षण लांबच चाललंय. आरक्षणाचा आता मुद्दा राहिलाच नाही. आरक्षण मिळेल नाही मिळेल आता लॅटरल एंट्री सुरू झालेली आहे. आता परीक्षातून आणि त्यातून कसल्याच पद्धतीचं परीक्षेच्या माध्यमातून आता नोकरी भरती होत नाहीये. प्रायव्हेटायझेशन प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आरक्षण एकीकडे संपलेलं आहे. आता आरक्षण फक्त आता गाजर दिसायला लागलेलं आहे, दिवा स्वप्न दिसायला लागलेलं आहे. अशा परिस्थितीत निदान काही प्रमाणात मिळालं तर त्या निमित्तानं काही रिलीफ मिळू शकतं. म्हणून आरक्षण असावं ह्या धारणेतून मराठा तरुण असतील, मराठा धोरण असतील, सामाजिक चळवळी असतील मोठ्या टक्क्यानं आरक्षणाच्या दिशेने जात आहेत. पण एकीकडे आरक्षणाचा मुद्दा बाजूला गेलाय आणि आता राहिलाय तो मुद्दा एकच, तो मुद्दा म्हणजे आता या आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचे षडयंत्र करणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत. आणि मी आताच इंडिकेट करतो कारण मी मराठा क्रांती मोर्चाच्या आधी 15 दिवस मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रामध्ये 9 ऑगस्ट 2017 निघाला होता. त्यापूर्वीही मी क्रिटिसाइज केलं होतं. 15 दिवस मराठा क्रांती मोर्चा निघण्याच्या आधीच माझ्याकडे 15 दिवसाचा रेकॉर्ड आहे की मी त्याच वेळेस असं म्हटलं होतं की काय होऊ शकतं भविष्यामध्ये. आता सुद्धा मी रेकॉर्डमध्ये असं म्हणतोय की मला खात्री आहे मराठा आरक्षणाचा निकाल अगदी येण्याच्या आधी काही संघ प्रणित लोक त्यांचे अकाउंट त्यांच्या फेसबुक पोस्ट अगदी अशा स्क्रिप्टेड आणि रेडी काहीच निकाल एकीकडे निकाल चालू आहे आणि दुसरीकडे त्या ठरलेल्या पोस्ट इतक्या इन्स्टंट आलेल्या आहेत आणि त्या पोस्ट आणण्यामागचं त्यांचं इंटेन्शन म्हणजे प्री प्लॅन म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा आणि दिलंच तर ते आरक्षण केवळ फडणवीसाच्या माध्यमातून मिळावं आणि आमच्याच कोंबड्यानं पहाट व्हावी हा प्रयत्न करायचा. द्यायचं काहीच नाही आहे, केवळ गाजर दाखवायचं आहे काम चालू आहे. हा एक मुद्दा दिसतोय. आणि मराठ्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी, मराठा विरुद्ध शेड्यूल कास्ट, मराठा विरुद्ध अन्य जाती उभा करून महाराष्ट्राचं वातावरण सुद्धा गढूळ करण्याचं षडयंत्र या निमित्तानं होऊ शकतं. मी भविष्यात होऊ शकतं हे मी आत्ताच इंडिकेट करतोय. आणि मी ठरल्याप्रमाणे माझी 30 मिनिट होते, मी 2-4 मिनिट जास्त बोललेलो आहे. परंतु जे गुणरत्न सदावर्तेचं सुद्धा मला टीव्हीवर दिसलेलं आहे आणि एकूणच जे टीव्हीवर मांडणी येत होती त्या सगळ्या नेत्यांची, फडणवीसांची असेल, महाविकास आघाडीच्या सरकारचं क्लेरिफिकेशन असेल, मराठा ऑर्गनायझेशन आंदोलनाला उतरताना ते जणी अशा प्रकारचे बसून होते. त्यांनी जणू काही मीडियाच्या लोकांना फोन करून ठेवले होते की उद्या निकाल आल्यानंतर कसं करायचं, आम्ही येतो बोलायला, तुम्ही कुठं आम्ही कुठं, म्हणजे सगळं ठरवून ते जे टीव्हीवर ज्या पद्धतीने बोलत होते रेडीमेड सगळे काही मराठा धुरीण आणि महाराष्ट्रातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकामधले काही समन्वयक अगदी रेडी बसून होते टीव्हीवर बोलण्यासाठी. आणि ते त्यांचं जे बोलत होते ते त्या आपापल्या पक्षाला अनुकूल बोलत होते. महाराष्ट्रामध्ये आता त्यांना माहिती असेल नसेल की त्यांनी ठेवलेले महाविकास आघाडीच्या बाजूने महाविकास आघाडीचा बचाव करणारे काही मराठी बोलतायत, भाजपच्या बाजूने बोलणारे काही मराठी बोलतायत. पण त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी महाराष्ट्रामध्ये की तुमच्या दोघांनाही हिट करणारे सुद्धा महाराष्ट्रात अनेक मराठा आणि पुरोगामी चळवळीचे लोक आहेत. कारण तुम्ही दोघेही या झारीतले शुक्राचार्य आहेत. तुमची नैतिक जबाबदारी आरक्षण देण्याची नाही. भले आता मुख्यमंत्री साहेबांनी फार हात जोडून पाया पडून केंद्र सरकारला, नरेंद्र मोदीला आणि राष्ट्रपतीला आव्हान केलं असेल, परंतु तुम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही की तुम्ही यापूर्वीच्या सरकारमध्ये होता आणि तुमचं याआधी, आज तुम्ही सत्तेवर आहात म्हणून तुम्ही जबाबदारी असाल, परंतु सत्तेत याआधीही होता त्यावेळेस मराठा आरक्षण मागत होते, त्यावेळेस तुमचं कसल्याच पद्धतीने चक्राशबूत तुम्ही या आरक्षणाच्या बाबतीत काढलेला नाही आहे. म्हणून याचंही तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आज जरी तुम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी गंभीर आहेत असं दाखवत असाल तर पूर्वी मात्र तुम्ही गंभीर नव्हता आणि त्याचेच आम्ही फळ आज महाराष्ट्रातला मराठा समाज भोगतोय. हे मी या निमित्तानं अधोरेखित करू इच्छितो आणि या निकालावर मी सविस्तर भूमिका भविष्यामध्ये घेऊन येईल. हा केवळ राजकीय कुरवड्याचा, राजकीय अजेंड्याचा भाग झालेला आहे असं मला वाटतं. आणि मी या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातली मराठा बांधवांना अशी विनंती करेन की लढाई संपलेली नाही आहे, लढाई पुन्हा सुरू होईल.
ही काही शेवट नाहीये. अर्थात असंही आपल्याला 60-70 वर्ष स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. कारण ज्यांना हक्क अधिकार मिळालेले असतात ते स्वतंत्र असतात आणि ज्यांना हक्क अधिकार मिळालेले नाही, 26 जानेवारी 1950ला या देशाची राज्यघटना लागू झाली आणि त्या राज्यघटनेतून ज्यांना ज्यांना अधिकार मिळाले ते लोक स्वतंत्र झाले आणि ज्यांना ज्यांना आजपर्यंत अधिकार मिळालेले नाहीत ते लोक अजूनही स्वतंत्र नाहीत. आपण आजही आपल्याला हा संविधानिक अधिकार जर मिळाले नसेल तर आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. जोपर्यंत संविधानिक अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत आपली स्वातंत्र्याची लढाई जारी राहील. मी बाळासाहेब मिसाळ पाटील, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून छत्रपती बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या झारीतल्या शुक्राचार्याच्या माध्यमातून भूमिका मांडलेली आहे आणि छत्रपती क्रांती सेनेचा राज्य संरक्षक या नात्याने सुद्धा भविष्यामध्ये मराठा समाजासाठी आणि जे मराठा समाजातील लोक खऱ्या अर्थानं वास्तविक आरक्षणासाठी भूमिका घेतील त्यांना बरोबर घेऊन एखादं आंदोलन, मोठं आंदोलन पुन्हा निराश होणार नाही. निराश होऊ नये. ज्या ज्या लोकांनी मोठ्या ताकदीने आंदोलन केलं त्यांनी निराश होऊ नका. वेळ लागेल पण ही लढाई आपण निश्चित जिंकूया. या लढाई जिंकण्यासाठी निमंत्रण देऊन या ठिकाणी थांबतो. थांबण्यापूर्वी एक विनंती आहे की या अनुषंगाने जे काही माझी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये ज्या काही माझ्या भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगाने आपल्याला काही मतं वाटत असेल तर ती मतं या ठिकाणी आपण कमेंट बॉक्समध्ये लिहावीत, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये फेसबुक येताना मला त्याच्यामध्ये काही अपडेट भूमिका मांडता येईल. एक मुद्दा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही शेअर करावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय मूल्यवासी, जय भारत. धन्यवाद.